भरपूर सारे लोक मला नावं ठेवायची की विद्या तू एवढी शाळा शिकलीये आणि भाजी विकते, बेड लागले का? म्हणजे लोक घोड्यावर पण चालू देत नाहीत आणि लोक पायी पण चालू देत नाहीत. पहिल्या महिन्याचा चेक आला 1700 रुपये, दुसऱ्या महिन्याचा चेक आला 21,800 रुपये, तिसऱ्या महिन्याचा चेक आला 84,000 रुपये आणि हायेस्ट एका महिन्याचा पे आउट घेतला 2,42,000 रुपये. अभी तो इस बात की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी अभी लांगा है मैंने समुद्र को, अभी तो पूरा आसमान बाकी है, आसमान बाकी है. नमस्कार, माझं नाव विद्या लांडे. प्रॉपर शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील एका दुर्गम अशा आदिवासी भागातील एका खेडेगावामध्ये माझा जन्म झाला. फॅमिलीमध्ये आई वडील, आम्ही 5 भावंड, आजी आजोबा, चुलते अशी जॉईंट फॅमिली होती. आणि या फॅमिलीमध्ये उत्पन्नाचा सोर्स म्हणजे शेती. सगळ्या गोष्टी शेतीवर डिपेंड होत्या आणि कुठलीच गोष्ट लहानपणी वेळेवरती भेटली नाही. कारण मी घरामध्ये मोठी, 5 भावंड, यांचं शिक्षण, खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी भागत नव्हत्या. शाळा शिकत असताना 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण माझं गावामध्येच झालं. 10वी पर्यंतची शाळा होती, पण शाळेमध्ये जाण्यासाठी वह्या पुस्तकं असतील, शिक्षणासाठी लागणारा खर्च, आईवडिलांची परिस्थिती नव्हती की ते आम्हाला देऊ शकतात. म्हणून साठी मी लहानपणी 3री पासून चिक्कू विकायचे, पेरू विकायचे, भाजी विकायला जायचे. डोक्यावरती 1 रुपयाला 1 गड्डी विकायचे, 1 रुपयाला 1 पेरू विकायचे. शेतामध्ये जे होतं ते विकायला जायचे. इवन 6वीला असताना पहिल्यांदा मी आई बरोबर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेले आणि मोठी दिसावी म्हणून मला साडी मी घातलेली आणि असं माझा शिक्षणाचा प्रवास चालू झाला. शेतामध्ये भात लावण्याची कामं केलीत, कांदे लावण्याची कामे केलीत. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर गॅस तर नव्हताच, सरपण आणायला जायचो, गवऱ्या गोळा करायला जायचो, खूप सारी कामं केलीत. इव्हन शेतामध्ये जर काम करायचं म्हटलं तर एक माणूस रोजानी दुसरा घ्यायचा आणि त्याला पैसे द्यायचे. म्हणून आमची आजी म्हणायची की आज तू शाळेत जाऊ नको. पण मला शिक्षणाची खूप आवड पहिल्यापासून. मग शाळा बुडवायला लागू नये म्हणून मी काय करायचे, शाळा 10 वाजता असायची तर मी 10 वाजण्याच्या अगोदर माझ्या वाट्याचं काम करायचे. 5 वाजता शाळा सुटल्याच्या नंतर पुन्हा मी संध्याकाळी शेतामध्ये जायचं. म्हणजे दिवसभराचं जे एखाद्या व्यक्तीचं काम असेल तर मी शाळेच्या अगोदर आणि शाळेच्या नंतर मी माझं पूर्ण करायचे. पण कधी शाळा बुडवली नाही आणि 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं. मग पुढे काय करायचं? मग आई वडिलांची परिस्थिती नव्हतीच, ते देऊ शकत नव्हते. कारण तुला शिकवलं, तू मोठी घरामध्ये, तुला शाळा शिकवली तर बाकीच्या चौघांना पण शिकवावं लागेल म्हणून साठी त्यांची परिस्थिती नव्हती. पण मला तर शिकायचं होतं. मी सांगितलं मला तुम्ही पैसे देऊ नका पण मला शिक्षणासाठी मला परमिशन द्या. म्हणून 10वीच्या नंतर पुढचं शिक्षण घ्यायला जुन्नरला आले. जुन्नरला ऍडमिशन घेतलं. मग राहायचं कसं? येण्या जाण्यासाठी पाससाठी पैसे नव्हते. मग हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं वसतिगृहामध्ये आणि 11वी ते TY पर्यंत 5 वर्ष हॉस्टेलला राहून मी कॉलेज कंप्लीट केलं. पुन्हा कॉलेजचा खर्च, ऍडमिशन असेल, वह्या पुस्तकांचा खर्च असेल, तो कसा करायचा? मग पुन्हा काय करायचं तर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी माझं कॉलेज होतं. 12 वाजेपर्यंत कॉलेज असायचं, 10 वाजेपर्यंत मी लेक्चर करायचे आणि 10च्या नंतर साखळदंडाने शिवनेरी किल्ल्यावर जायचे. 50 रुपये रोजाने दिवसभर काम करायचे. 5 वाजता पुन्हा खाली येऊन हॉस्टेलला पुन्हा राहायचे. असं 5 वर्ष किल्ल्यावरती काम करून माझं कॉलेज कंप्लीट केलं. आणि घरामध्ये मोठी असल्यामुळे कॉलेज कंप्लीट झाल्याच्या नंतर लगेच लग्न झालं, जबाबदारी पडली पुन्हा एकदा. आणि मिस्टरांनी खूप सपोर्ट केला. म्हटलं की माझं शिक्षण झालं नाही, तुझ्यामध्ये ते टॅलेंट आहे, तू हुशार आहेस तर तू पुढे शिक्षण घे. म्हणून पुन्हा BEd केलं. कारण BEd झाल्याच्या नंतर लगेच टीचरचा जॉब लागेल म्हणून साठी BEd केलं. BEd केल्याच्या नंतर पुन्हा जॉब शोधण्यासाठी बाहेर पडले. तर मग कॉलेजवरती, हायस्कूलवरती जॉब करायचा म्हटलं तर 10 लाख भरा, 15 लाख भरा आणि मग तुम्हाला परमनंट करू. पुन्हा एकदा परिस्थितीवरती आलं की बाबा एवढी परिस्थिती नाहीये आपली की आपण 10 लाख 15 लाख भरू शकतो. मग पुन्हा तो टीचरचा जॉबचं डोक्यातून काढून टाकलं. आणि कॉलेज करत असताना मी एक स्वप्न पाहिलं होतं, एक व्याख्यान ऐकलं होतं. त्या व्याख्यानामध्ये असं ऐकलं होतं की असं तुम्ही काहीतरी करिअर निवडा की तुम्ही एखाद्या ठिकाणी स्पीच करताय आणि लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतायत. असं एखादं करिअर निवडा की तुम्ही एखाद्या ठिकाणी उभे राहिलेत आणि लोकांनी तुमच्या भोवती गरडा पाडलाय. तर ते क्षेत्र कुठलं असेल तर मला क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं. लाल दिव्याच्या गाडीत बसायचं. मी ते स्वप्न कॉलेजला असताना पाहिलं होतं. मग नंतर मी ठरवलं की मला पुन्हा MPSCचे क्लासेस लावायचे आणि मला क्लास 1 ऑफिसर व्हायचं. म्हणून मग पुन्हा जुन्नरवरून आम्ही पुण्याला आलो, पुण्याला शिफ्ट झालो. MPSCचे क्लासेस लावले. पण मिस्टरांचा जॉब होता, 10-12 हजार रुपये पेमेंट भेटायचं. त्याच्यामध्ये त्यांना घर पण चालवायचं होतं, माझ्याही शिक्षणाचा खर्च त्यांना करायचा होता. मग पुन्हा MPSCचे क्लासेस लावले. पण 2011ला माझ्यावरती असं संकट आलं की माझा आर्यन लहान होता, 1.5 वर्षाचा होता आणि माझ्या सासूबाई त्याला घ्यायच्या. पण सासूबाईंना अटॅक आला आणि सासूबाई एक्सपायर झाल्या. मग पुन्हा प्रश्न आला की आर्यनला सोडून मी कसं करणार, कसे क्लासेस करणार किंवा कसा मी स्टडी करणार त्याला घेऊन.
आणि मग पुन्हा एकदा निराश झाले की वय वाढत चाललेलं की बाबा कधी लागणार नोकरी. कारण मी ज्या ज्या जाहिराती भरलेल्या, तलाठी भरती असेल, क्लार्कची असेल, STIची असेल, MPSCचे म्हणजे मेन्सपर्यंत मी गेले होते. आणि ह्या एक्झामसाठी मी सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर, कोल्हापूर वेगवेगळ्या सिटीमध्ये एक्झामसाठी, आणि एका जाहिरातीला कमीत कमी 1000 रुपये खर्च यायचा. आणि अशा भरपूर साऱ्या जाहिराती भरून एक्झाम पण दिल्या होत्या. आणि पुन्हा एकदा मनात विचार आला की बाबा वय वाढत चालले आणि कसं करणार, कधी लागणार मला नोकरी, आणि कधी होणार माझं घर, कधी होणार गाडी, किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं, किती दिवस 2 व्हीलरवर फिरायचं. म्हणून मिस्टरांशी हट्ट धरला आणि कुठून तरी कर्ज काढलं आणि कर्ज काढून एक घर घेतलं गावाकडे आणि एक 4 व्हीलर घेतली आणि ओला कॅबला लावली. आणि लावल्याच्या नंतर पाहायला गेलं तर मिस्टर ड्रायव्हिंगचा जॉब करायचे दुसऱ्या साहेबांकडे, आणि तिकडनं आल्याच्या नंतर परत संध्याकाळी पुन्हा गाडीवरती जायचे कॅबला, दिवसभर ड्रायव्हर ठेवलेला. आणि असं हे चालू होतं रुटीन लाईफ. पण ह्याच्यामध्येच 2-3 वेळा आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडी पण विकावी लागली आणि ते कर्ज तर तसंच राहिलं. आणि ते कर्ज फेडण्यासाठी हा संघर्ष सुरू झाला. आणि मग ते कर्ज झालं, घेताना छान वाटलं, पण फेडायला भयानक लेवलचा त्रास झाला. मग मिस्टरांना ते कर्ज फेडण्यासाठी मदत व्हावी म्हणून काय करायचं, तर मी म्हटलं माझं BEd झाले, मी आर्यनला घेऊन घरातच क्लासेस सुरू करते. आणि घरातच 10वी पर्यंतच्या मुलांचे क्लासेस सुरू केले. पण कोण आज 100 रुपये द्यायचे, कोण 200 रुपये द्यायचे, असं हे रुटीन लाईफ चालू होतं. म्हणजे त्याच्यातून पण जास्त उत्पन्न भेटत नव्हतं. कारण मला वाटत होतं मोठा व्यवसाय सुरू करावा, स्वतःचे मोठे कोचिंग क्लासेस सुरू करावे, पण भांडवल लावायला माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून घरगुतीच मी क्लासेस सुरू केले. त्याच्यातून काही होईना असं मला वाटायला लागलं. म्हणून मग मी पिठाची गिरणी घेतली, दळणं दळून द्यायचे. त्याच्यानंतर पाहिलं तर झेरॉक्स घेतली, प्रिंटर घेतला, झेरॉक्स काढून द्यायचे. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर स्टेशनरीचं साहित्य घेतलं, ते पण विकायचे. आणि भाजीचं पण सुरू केलं की भाजीचा स्टॉल टाकला आणि भाजी पण विकायला लागले. भरपूर सारे लोक मला नावं ठेवायचे की विद्या तू एवढी शाळा शिकलीये आणि भाजी विकते. परंतु बघा, आपल्यावरती जर कर्ज असेल तर आपल्याला कुणी नातेवाईक आपल्याला जवळ करत नाहीत. आपले प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये भयानक लेवलचा संघर्ष काढला. 3-4 वर्ष मी भाजी विकली. सकाळी पहाटे 5 वाजता उठून आम्हाला भाजी आणायला जावं लागायचं. आणि अक्षरशः माझ्या आर्यनला घ्यायला कुणी नव्हतं, बाहेरून लॉक लावून मी भाजी आणायला जायचो. आम्ही दोघं पण नवरा बायको. आणि तिकडनं आल्याच्या नंतर मग ती भाजी ठेवायची, मिस्टरांचा टिफिन बनवायचा, मिस्टर जॉबला जाणार, मुलगा शाळेमध्ये जाणार. परत पाहायला गेलं तर मग मी 10 वाजता एक क्लासची बॅच घ्यायची. दिवसभर घरातलं सगळं आवरून, स्वयंपाक, धुणं, भांडे सगळं आवरून पुन्हा 4 वाजता एक क्लासची बॅच घ्यायची. संध्याकाळी पुन्हा भाजी विकायची, दळणं दळून द्यायची. असं हे रुटीन लाईफ चालू होतं. 3 ते 4 वर्ष माझा हा संघर्ष चालू होता. भयानक लेवलचा त्रासले होते मी. कारण रोज रडत होते, रोज अक्षरशः मी रडत होते. कारण मला असं वाटायचं माझ्या मैत्रिणी कोण टीचर आहेत, कोण क्लास 1 ऑफिसर आहेत, कोण तलाठी आहेत, कोण ग्रामसेवक आहेत, आणि मी काय भाजी विकते, माझं काय स्वप्न होतं आणि मी काय करते असं रोज वाटायचं. पण ऑप्शन नव्हता, काय करावं. पण असंच म्हणतो ना आपण की आपल्यावरती खूप सारी संकट असली की आपण भगवंताला दोष देतो की देवा तूच माझ्या नशिबात काय एवढे प्रॉब्लेम दिलेत. पण भगवंत संधी पण देत असतो. आणि तशीच संधी माझ्या आयुष्यामध्ये आली. एक अनोळखी मुलगी माझ्याकडे आली भाजी घेण्यासाठी. भाजी घ्यायला आली आणि मला बोलली की ताई तू एवढी शाळा शिकली आणि भाजी विकते, त्यापेक्षा असा एक बिझनेस आहे, तो बिझनेस जर तू केलास तर तुला भाजी विकावी लागणार नाही. मी खूप विचार केला की काय असा कन्सेप्ट, काय अशी अपॉर्च्युनिटी की बा मला भाजी विकावी लागणार नाही. कारण आज शाळा शिकून माझी अडाण्याची गत आहे आणि ही मुलगी म्हणते भाजी विकावी लागणार नाही, समजून घ्यायला काय अडचण आहे. आणि असंच मला इन्व्हाइट केलं एका प्रोग्राममध्ये. तो प्रोग्राम होता आपला सनेज कंपनीचा आणि तो प्रोग्राम मी अटेंड केला. आणि प्रोग्राममध्ये सगळे लोक त्यांचा अनुभव सांगत होते. कोण सांगत होतं मी घर घेतलं, मी गाडी घेतली, मी फॉरेन ट्रिप केली, मी हाताची घडी पण सुद्धा सोडली नव्हती. मी विचार केला की आज शाळा शिकून अडाण्याची गत आहे आणि हे लोक सांगतात की बाबा एवढा आम्ही इन्कम केला, लाखो रुपये महिन्याला कमवतोय. पण विचार केला की समजून घ्यायला काय हरकत आहे. पुन्हा एकदा मला तो प्रश्न पडला की बाबा ह्या कंपनीला का परवडते एवढे पैसे द्यायला. म्हणून मी पुन्हा एकदा प्रश्न विचारला त्या मुलीला की तुमच्या कंपनीला एवढे पैसे द्यायला कसं परवडतं. मग त्यावेळेस मला समजलं की 40 रुपयाची वस्तू 100ला विकली जाते आणि मधला 60% पैसा मधले दुकानदार कमवतात. कोणाच्या जीवावर, तर ते आपल्या जीवावरती. 40ची वस्तू 100ला विकली जाते, 60% पैसा मॉलवाले कमवतात, ऑनलाईन वाले कमवतात. मग आपल्याला पण तो 60% पैसा कमवायला चान्स आहे. फक्त त्याच्यासाठी काय करायचंय, फक्त शॉप चेंज करायचे. आणि मी एक विचार केला, जरी मी सनेज कंपनीचे प्रोडक्ट्स नाही घेतले तरी मला डीमार्टमध्ये जायचंच आहे, कुठल्या ना कुठल्या दुकानात मला शॉपिंग करायचीच आहे. कारण हे घरात लागणाऱ्या वस्तू ते मी घरी बनवू शकत नाही. शॅम्पू असेल, कंडिशनर असेल, घरात लागणारी चहापत्ती, हळद, मीठ, मिरची, ह्या सगळ्या वस्तू मला कुठून ना कुठून खरेदी करायच्यात. त्यापेक्षा जर सनेजचे प्रोडक्ट जर घेतले आणि जर मला हा बिझनेस जर भेटला, हा 60% पैसा कमवायला चान्स भेटत असेल, तो पण 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये, तर काय हरकत आहे. पण मी डिसिजन घेतला कशासाठी, मला फक्त सनेजमध्ये कस्टमर राहायचं नव्हतं, तर मला माझ्या डोक्यावरचं जे कर्ज झालं होतं 17 लाख रुपयाचं ते फेडायचं होतं. विचार केला की 17 लाख रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी मला मार्केटमध्ये 25 वर्ष लागणार आहेत.
पण जर मी सनेजला सुरुवात केली तर माझं 5 वर्षामध्ये कर्ज नील होईल, म्हणून मी डिसिजन घेतला. सनेज कॉर्नरनी बिझनेस स्टार्ट केला. ज्यावेळेस मी बिझनेस स्टार्ट केला ना, पुन्हा लोक मला नावं ठेवायला लागली. काय की विद्या, तुझा चांगला बिझनेस चालू होता आणि तू पुन्हा सगळं बंद करून ह्याच्यामध्ये उतरली. ज्यावेळेस भाजी विकत होते त्यावेळेस पण लोकांनी नावं ठेवली की एवढी शाळा शिकली आणि तू भाजी विकते. आणि ज्यावेळेस बंद केलं त्यावेळेस पण लोकांनी नावं ठेवली की सगळं चालू असताना बंद केलंय. वेडबीड लागले का? म्हणजे लोक घोड्यावर पण चालू देत नाहीत आणि लोक पायी पण चालू देत नाहीत. आणि अशाच परिस्थितीमध्ये मी 1ही रुपया नव्हता, मायनसमध्ये अकाउंट होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये 30,000 रुपयाचे प्रोडक्ट सनेज कॉर्नरनी बिझनेस स्टार्ट केला. पण सांगायला प्राऊड वाटतो, पहिल्या महिन्याचा चेक आला 1,700 रुपये, दुसऱ्या महिन्याचा चेक आला 21,800 रुपये, तिसऱ्या महिन्याचा चेक आला 84,000 रुपये आणि हायेस्ट एका महिन्याचा पे आउट घेतला 2,42,000 रुपये. हे फक्त शक्य आहे सनेज आणि ESI एज्युकेशन सिस्टममुळे. आणि मी स्वतःला खूप लकी समजते, खूप नशीबवान समजते की महागुरु अशोक तोडमल सरांच्या विचारांना मी कनेक्ट झाले. त्यांच्या सहवासामुळे माझं तर लाईफ चेंज झालं, पण माझ्या फॅमिलीमध्ये खूप परिवर्तन झालं आणि त्यांच्यामुळे आज मला ट्रिमेंडस लेवलचं माझं लाईफ चेंज झालं. ज्या कोरोनामध्ये लोकांचे जॉब गेले, लोकांचे बिझनेस बंद होते, त्याच कोरोनामध्ये मार्चला लॉकडाऊन लागलं आणि ऑक्टोबरला मी बलेनो कार घेतली, 11 लाख रुपयाची टॉप मॉडेल कार. हे फक्त शक्य झाले सनेज आणि ESI एज्युकेशन सिस्टममुळे. कॉलेज करत असताना माझा जिओग्राफी हा विषय स्पेशल होता. जगाचा नकाशा पाठ होता, भारताचा नकाशा पाठ होता, पण कधीच वाटलं नव्हतं मी महाराष्ट्राच्या बाहेर तरी जाईल का. पण सनेजमुळे आज 3 वेळा विमानाचा प्रवास झाला, फॉरेन ट्रिप झाली. हे शक्य झालं फक्त माझ्या एका डिसिजनमुळे. ज्यावेळेस मी भाजी विकत होते ना, गजरे आणायची मी सणाला वगैरे विकायला, पण एक गजरा मी केसांना लावायचे नाही. नको एखादा कस्टमर आला तर 10 रुपये होतील, हा ॲटिट्यूड होता माझा. हा संघर्ष मी का काढत होते तर माझ्या डोक्यात एकच प्लॅनिंग होतं की मी जे आयुष्यामध्ये दुःख काढलं, जे मला त्रास झाला, पैशाचं कधीच कुठली गोष्ट मला वेळेवर भेटली नाही, तर तो संघर्ष माझ्या मुलाला काढायला लागू नये म्हणून माझा हा संघर्ष चालू होता. आणि ज्या आईवडिलांनी आजपर्यंत गरिबीमध्ये दिवस काढले, तर मला असं वाटायचं मी काहीतरी करेल, काहीतरी असं करून दाखवेल की माझ्या आईवडिलांना सुद्धा अभिमान वाटेल, माझ्या मिस्टरांना अभिमान वाटेल, कारण त्यांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला की विद्या तू काहीतरी करू शकतेस. पण आज मला प्राऊड वाटतोय, ज्या मुलीला आज 10 रुपयाचा गजरा लावू शकत नव्हते, तीच मुलगी आज पाहायला गेलं तर 11 लाख रुपयाची बलेनो कार वापरती. ड्रेस कोड चेंज झाला, पर्सनॅलिटी चेंज झाली. आणि आज माझा मुलगा, ज्याच्यासाठी मी हा संघर्ष काढला, आज त्याची 1 वर्षाची फी मी पे करू शकते 2.5 लाख रुपये. हे शक्य झालं फक्त एका डिसिजनमुळे. आज 5 वर्षामध्ये माझं टोटल इन्कम पाहायला गेलं तर 45 लाख प्लस झालं. तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न तुम्ही सनेजमध्ये पूर्ण करू शकता, कारण सनेजमध्ये आपण आपल्या हाताने आपला पे आउट लिहू शकतो. आपल्याला इथं कुणीही बॉस नाहीये. फॉरेन ट्रिप आपण पाहिजे ती स्वप्न आपण सनेजमध्ये पूर्ण करू शकतो. तर मी ह्या बिझनेसमधून काय केलं, 2 व्हीलर घेतली, बलेनो कार घेतली आणि आज माझं नेक्स्ट स्वप्न आहे मला या बिझनेसमधून मर्सिडीज कार घ्यायचे. आणि मला 101% गॅरंटी की माझं ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार. हे सगळं शक्य आहे फक्त ठेवलेला एक विश्वास. तर तुम्ही पण विश्वास ठेवून सनेजमध्ये येऊ शकता. जसं की स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्यावेळेस तू जन्माला आलास तर त्यावेळेस सगळे लोक हसत होते, सर्वांना आनंद झाला होता, फक्त तू एकटा रडत होतास. पण उभ्या आयुष्यामध्ये असं काहीतरी कार्य करून जा, स्वतःच्या फॅमिलीसाठी, समाजासाठी असं काहीतरी कार्य करून जा. ज्यावेळेस तू मरण पावशील त्यावेळेस सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी असेल आणि फक्त तू हसत हसत मरण पावशील. तर त्याच्यासाठी पाहिले तर आपले महागुरु डॉक्टर अशोक तोडमल सर नेहमी सांगतात, आज आपली जन्मतारीख माहिती आपल्याला मृत्यूची तारीख आपल्याला माहिती नाही, कधी पण आपल्याला मृत्यू येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये आपण असं काहीतरी कार्य करून जायला पाहिजे की सगळ्या लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. तर मला असं वाटते, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस या 3ही गोष्टी मिळवायच्या असतील तर तो एकच प्लॅटफॉर्म आहे, तो म्हणजे सनेज.